स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते का सर्वांना? ओके, ठीक आहे. त्या दिवशी काही प्रश्नांच्या स्वरूपात आपण चर्चा केली होती. त्याची एक पी-डी-एफ आणि आज नवीन काही प्रश्नांच्या स्वरूपात चर्चा करून त्याची एक पी-डी-एफ, दोन्ही प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी मी क्लास झाल्यावर तुम्हाला पाठवणार आहोत. त्या दिवशी चर्चा करत असताना एक साध्या प्रश्नाकडून आपण अवघडकडे कशा पद्धतीनं जाता येईल या दृष्टिकोनातून काही प्रश्न पाहिली होती. अगदी त्याच पद्धतीचे काही प्रश्न आजही आपण पाहणार आहोत, त्या बाबतीत चर्चा करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्या मनामधल्या ज्या काही शंका असतील त्याच तुम्ही विचारू शकता. या दोन्हीही पी-डी-एफ मी तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर क्लास झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाठवून तुम्ही घरीही त्या पद्धतीने सोडून पाहू शकता. त्याच्या अगोदर घटक निहाय कशा पद्धतीनं प्रश्न पडतात त्या संदर्भातली एक पी-डी-एफ मी मागच्या आठवड्यात पाठवली होती, ती तुम्ही पाहिली असेल. कालसुद्धा कोणीतरी परत पुन्हा शेअर केली होती. त्या पद्धतीचे प्रश्न तुमच्या एकूण नजरेखालून आतापर्यंत गेलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी चर्चा करत असताना कशा पद्धतीनं एकूण प्रश्नाचं स्वरूप असतं, प्रश्न सोडवत असताना जी काही आपले अभ्यास जो आहे तो आपण त्या पद्धतीनं करतो का नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. पहा की भाषाशास्त्रीय भाषा वैज्ञानिकांच्या व त्यांच्या ग्रंथांच्या सार्थक जोड्या लावा यामध्ये दिलेले आहे ब्लूमफिल्ड. म्हणजे भाषा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आपण प्रश्नपत्रिका झाल्यानंतर भाषा, मी परवा दिवशीच सांगितलं होतं तुम्हाला की भाषाच्या किंवा भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून आपण तासिका पुढील काही घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिका पाहत असताना कशा पद्धतीनं प्रश्न येतात हे इथे लक्षात घेता येतं की भाषाशास्त्रीय दृष्टिकोन किंवा भाषा वैज्ञानिक जे आहेत त्यांना लिहिलेले जे ग्रंथ आहेत, विशेषतः तुम्हाला इथं ग्रंथ विचारत असताना की मराठी ग्रंथ नाही तर इंग्लिश ग्रंथ जशात तसे विचारले गेलेले आहेत लक्षात घ्या. मग वाचन करत असताना आपण त्याच पद्धतीनं लक्षात ठेवायचे, वेगळ्या पद्धतीनं काही नाही. जर त्याचा मराठीत रूपांतर किंवा अनुवादित झालेला ग्रंथ असेल किंवा भाषांतरित केलेला ग्रंथ असेल तर त्या पद्धतीनं तो लक्षात ठेवायचा आणि ते भाषांतर कोणी केलेलं आहे. जसं की पाश्चात्य अभ्यासक इथे ब्लूमफिल्ड असतील, फर्निंड शोशूर असेल, त्यानंतर नोम चॉम्स्की असेल किंवा विल्यम जोन्स यांच्यावर बरेच वेळेस प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक परीक्षेमध्ये यांच्यावर एक प्रश्न असतो लक्षात ठेवायचा. आणि मग तो ग्रंथाच्या स्वरूपात असेल किंवा त्यांच्या ज्या भाषा अभ्यासाच्या पद्धती आहेत, जे समाजशास्त्रीय असेल किंवा ऐतिहासिक असेल किंवा इतर ज्या संरचनावादी भाषा अभ्यास पद्धती असेल यांच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारत असताना त्यांच्या स्वरूपाच्या बाबतीत, त्या अभ्यास पद्धतीच्या स्वरूपाच्या बाबतीत किंवा तो जो पाया कोणी घातलाय अशा या पद्धतीनेही त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेले. आता इथं एक वेगळ्या पद्धतीनं प्रश्न, मागील काही प्रश्नपत्रिका पाहत असताना एक असं लक्षात येतं की जो काही घटक आहे 100 प्रश्न आहेत आणि त्या 100 प्रश्नामध्ये अनेक घटक त्यामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न ते करत आहेत आणि अशा पद्धतीनं प्रश्नाचं स्वरूप जे आहे ते थोडं मोठं केलं आहे. म्हणजे जोड्या लावा, कालानुक्रम लिहा अशा पद्धतीचे प्रश्न जे की पहिले एका ओळीमध्ये किंवा एका लाईनमध्ये येत होते ते आता येत नाहीत. जास्तीत जास्त तुम्हाला 4-5 लाईन दिलेल्या असतात किंवा ओळी दिलेल्या असतात आणि त्यावरून प्रश्न विचारला. मग इथं ब्लूमफिल्ड यांचा ग्रंथ कोणता आहे, फर्निंड द शोशूर यांचा, फर्दिनांद द शोशूर असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं, त्यांचा ग्रंथ कोणता आहे, नोम चॉम्स्की यांचा ग्रंथ कोणता आणि विल्यम जोन्स यांचा ग्रंथ कोणता आहे. आता लक्षात ठेवत असताना इथं तुम्हाला मी उत्तर लगेच दिलेले आहे. त्या आन्सर की मध्ये तुम्हाला इथं लगेच उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे डी. म्हणजे लक्षात घेत असताना ब्लूमफिल्ड यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे लँग्वेज नावाचा ग्रंथ त्यांच्या नावावर असल्याचं आपल्याला सांगता येतो. त्याच्यानंतर फर्निंड द शोशूर यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे त्या ठिकाणी कोर्स ई जनरल लिंग्विस्टिक. आता पहा की इथं लँग्वेज आहे, इथं लिंग्विस्टिक्स आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा लँग्वेज आहे पहा. आणि तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न असतात. म्हणजे तुम्हाला केवळ लँग्वेज हा ग्रंथ विचारला तर तुमचं लक्ष लगेच ब्लूमफिल्ड यांच्याकडेच गेलं पाहिजे. त्यानंतर कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक अशा पद्धतीचे ग्रंथ विचार तो शोशूरचाच आहे. मग इथं शोशूर एवढं असंच नाव लक्षात ठेवत असताना मग इथं काय संदर्भ इथं लावता येतो का आपल्याला, लिंग्विस्टिक शोशूर अशा पद्धतीने काहीतरी करावं लागेल मग तुम्हाला तो लक्षात ठेवायला मदत होईल या पद्धतीने. त्यानंतर पहा की नोम चॉम्स्की यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येतं रिलेशन्स ऑफ लँग्वेज अशा पद्धतीचा ग्रंथ तो म्हणजे
इथं आपल्याला नॉम चॉम्स्की यांच्या नावावर असल्याचं सांगता येतो. आणि विल्यम जोन्स यांचा जो ग्रंथ आहे तो म्हणजे थर्ड ॲन्युअल डिस्कोर्स अशा पद्धतीचा ग्रंथ त्यांच्या नावावर असल्याचं इथं लक्षात येईल. आणि मग फंडामेंटल ऑफ फोनेटिक्स अशा पद्धतीचा ग्रंथ इथं कोणाचाच नाही, आणि म्हणून हा पर्याय इथं चुकीचा आहे. आणि म्हणून इथं डी नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येईल. मग लक्षात ठेवत असताना आता बघा की विल्यम जोन्स यांच्या नावावर असलेला जो काही ग्रंथ आहे तो म्हणजे डिस्कोर्स आहे. विल्यम जोन्स थर्ड ॲन्युअल डिस्कोर्स लक्षात ठेवायचं. आणि मग इथं आपल्याला सांगितलं की ब्लूमफिल्ड यांच्या नावावर लँग्वेज आहे. लक्षात ठेवायची बी ब्लूमफिल्ड यांची लँग्वेज, ब्लूमफिल्ड लँग्वेज अशा पद्धतीनं. पण फर्निश दशोसूर यांच्या कोणता ग्रंथ लिंग्विस्टिक एवढं नाव लक्षात जरी ठेवलं तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक अशा पद्धतीचा त्यांचा ग्रंथ. मग इथं मग अशा पद्धतीनं कमीत कमी 2 जर जोड्या तुम्हाला त्या ठिकाणी बरोबर आले की तुम्हाला प्रश्नाचं जे उत्तर आहे ते त्या ठिकाणी चुकत नाही. आणि अशा पद्धतीने आपण अभ्यास किंवा सराव करत राहा. पहा पुढं पहा की मल्याळम असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, तमिळ, तुळू, गोंडी, कुडुक या भाषा कोणत्या कुळातल्या आहेत. तर आपल्याला माहिती आहे की द्रवीय वर्गीय कुल, त्याला की आपण द्रवीय भाषा कुल असं सुद्धा म्हटलं जातं, या कुळातील ह्या सर्व भाषा आहेत. मागील प्रश्नपत्रिका पाहत असताना एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे आपण पाहिला होता. इथं पहा की तुम्हाला अनेक दिल्या, एकच भाषा दिलं नाही की तिथं म्हणलं की कन्नड ही भाषा किंवा या पंचकुळातील असं नाही दिलं. मल्याळम, कन्नड, तेलुगू, तमिळ, तुळू, गोंडी, कुडुक अशा पद्धतीने सर्वच भाषा त्या कुळातला इथं लक्षात घेता येतं. तो कुळ म्हणजे द्रविडीय वर्गीय कुळ, ज्याचं उत्तर म्हणून आपल्याला इथं बी अशा पद्धतीचं देता येतं. त्याच्यानंतर पहा की इथं प्रश्न विचारत असताना की स्वन म्हणजे भाषेतील मूलध्वनी असून अर्थ विचाराचा संबंध हा भाषा विज्ञानातील पदिम विचाराशी येतो. असे जे काही प्रश्न आहेत ते अशा पद्धतीचे प्रश्नाचा सराव तुम्हाला जास्तीचा करावा लागेल. कारण असे प्रश्न बऱ्याच वेळेस आपल्याकडून जास्त चुकण्याची शक्यता आहे. कारण वाचत असताना आपण सगळंच काही डोक्यात ठेवतो अशातला भाग नाही, परंतु काही महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहे स्वनाच्या संदर्भात असेल किंवा स्वनिमाच्या संदर्भात असेल, पदिमाच्या संदर्भात असेल किंवा पद असेल किंवा पदांतर असेल, स्वन, स्वनिम, स्वनांतर, पद, पदिम, पदांतर या संकल्पना आपण पाहणारच आहोत, त्याचा काही विषय नाही. परंतु यांच्याविषयीची काही वैशिष्ट्ये, मग स्वराची काय वैशिष्ट्ये आहेत ते बाजूला काढून ठेवायची वाचत असताना, स्वनिमाची काय वैशिष्ट्ये ते थोडी बाजूला काढून ठेवायची. म्हणजे वाचत असताना तुमच्या ते जरी लक्षात आलं तरी तुम्हाला अशा प्रश्नांचे जे काही उत्तर आहेत ते त्या ठिकाणी खात्रीलायक देता येतात. तिथे तुझं चुकण्याची जास्त शक्यता नसते. त्याचं कारणच असं की तुम्हाला माहिती असतात की वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत, याची वैशिष्ट्ये हीच आहे आणि त्या पद्धतीने अभ्यास केल्याच्या नंतर आपण ते करतो. इथं पाहत असताना हॅलो बोला, हां बोला. हां ठीक आहे, जॉईन व्हा ना सर, जॉईन व्हा ना. ठीक आहे, लगेच लगेच पाठवा, लगेच पाठवा. म्हणजे स्वन म्हणजे भाषेतील मूलध्वनी असून अर्थ विचारांचा संबंध हा भाषा विज्ञानात पदिम विचाराशी येतो. अशा पद्धतीचं जे विधान आहे आणि हे दोन्ही विधान या ठिकाणी सत्य असलेले आपल्याला सांगा, म्हणून संपूर्ण विधान सत्य इथं उत्तर सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे स्वन म्हणजे भाषेतील मूलध्वनी आणि दुसरीकडे तो विचार करत असताना तुम्ही अर्थ विचाराचा संबंध हा भाषा विज्ञानातील पदिम इशारांशी येतो. आणि मग ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारली जाते त्यावेळेस ती ती वैशिष्ट्ये त्या त्या अनुषंगाने जर माहीत असतील तर अशा प्रश्नांच्या उत्तर चुकण्याची त्या ठिकाणी चुकणारच नाहीत. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करत असताना अशी केली तरी चालते. पहा त्याच्या पुढचा प्रश्न आहे की मराठी भाषेच्या व्याकरणात अनुस्वाराचे व बिंदूंचे उच्चार 2 प्रकारे होतात. बघा काय म्हणतंय प्रश्न. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुमच्या वाचल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला एखाद्या वेळी तुम्ही ते माहिती नसेल. एक
काय तर मराठी भाषेच्या व्याकरणात अनुस्वाराचे व बिंदूचे उच्चार दोन प्रकारे होतात. अगदी बरोबर आहे, काहीच विषयच नाही त्याच्यामध्ये. दोन प्रकारे कशा पद्धतीने होतात इथं लगेच त्याचं कारण. त्यातील खणखणीत उच्चारास अनुस्वार तर ओझरच्या उत्तरात त्या ठिकाणी अनुनासिक असं म्हणतात. आणि मग आपल्याला माहिती आहे की जो स्पष्ट उच्चार असतो त्याला काही खणखणीत होतात त्याला आपण अनुस्वार म्हणतो. आणि ज्यावेळेस वाङ्मय ग अशा पद्धतीने ज्यावेळेस उच्चार करतो अनुनासिक इथं अशा पद्धतीने लिहित असताना याला आपण काय म्हणतो म्हणजे जसं की क ख ग घ आणि ग म्हणजे शेवटचं जे पाचवं पंचम जे अक्षर आहे ते म्हणजे आपण अनुनासिक म्हणतो, ज्याचा की उच्चार हा ओझरत्या स्वरूपाचा केला जातो. आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण जे विधान आहेत म्हणजे दोन्ही विधाने या ठिकाणी सत्य आहेत. आणि म्हणून विधानातील पूर्वार्ध किंवा उत्तरार्धाकडे जायची गरजच नाही आपल्याला. एकतर विधान संपूर्ण विधान चुकी विधान बरोबर, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येते की संपूर्ण विधान हे बरोबर आहे. कारण इथं सांगितलं की अनुस्वाराचे व बिंदूचे दोन प्रकारे उच्चार होतात. एक म्हणजे खणखणीत त्याला की आपण अनुस्वार म्हणतो आणि दुसरा म्हणजे ओझरता त्याला की आपण अनुनासिक असं संबोधतो. आणि अशाच पद्धतीचे प्रश्नाचं स्वरूप तुम्हाला परीक्षेत राहणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्नांची तयारी करत असताना आपल्या डोक्यामध्ये अशा प्रश्न त्या ठिकाणी वाचन करत असताना तयार करून ठेवायचे आणि त्या पद्धतीनं पुढे जायचंय. म्हणजे तिथं तुम्हाला अडचण येणार नाही कोणत्याच बाबतीत. त्याच्यानंतर पहा उच्चारशास्त्राप्रमाणे ड व ढ हे वर्ण पुढीलपैकी कोणत्या वर्गातील आहेत. बघा, जरी आपल्याला वाटत असलं की किती साध्या पद्धतीचा प्रश्न, परंतु बऱ्याच वेळेस अशा प्रश्न आपण चुकतो. टमे अशा पद्धतीने मग तुम्हाला माहिती पाहिजे की जे काही वर्ग आहेत क च ट त प अशा पद्धतीने हे लिहिलेले तुमच्या व्याकरण शिकत असताना क च ट आणि शेवटी त आणि पुन्हा प हे पंचम वर्ग. मग क चा पुन्हा च च्या पुढं ट च त आणि प. मग क च्या पुढं काय तर ख ग घ घ. इथं च छ ज झ याचे दोन पद्धतीनं तालव्य आणि दंत तालव्य असे. इथं उच्चारशास्त्राप्रमाणे ड व ढ हे वर्ण पुढीलपैकी कोणत्या वर्गातील आहेत तर आपल्याला माहिती आहे की हे वर्ण पुढीलपैकी मूर्धन्य वर्णातील आहे म्हणजे ट च्या. मग मी काय करत असतो ज्यावेळेस मला हे क म्हणलं की कंठ्य आहे, त म्हणलं की तालव्य दंत तालव्य अशा पद्धतीला लक्षात आलं पाहिजे की क चा वर्ग म्हणलं की या वर्गातील समोरचे उच्चार आले की हे कंठ्य वर्ण आहे. च च्या पुढचे म्हणलं की तालव्य आणि दंत तालव्य अशा पद्धतीने. ट म्हणलं की इथं मी तयार करून ठेवत असताना ट म्हणलं की ठमे अशा पद्धतीने आपण म्हणत नाही का ए ठमे कुठं चालले अशा पद्धतीने कधी कधी म्हणतो बघा की ठमे. म्हणजे ठमे कशासाठी केलं मी तर हे जे काही ट चा वर्ग आहे तर तो कशाच्या माध्यमातून मूर्धन्य. आणि म्हणून हे जे म लक्षात ठेवत असताना ए ठमे असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस हे मूर्धन्य म्हणजे हे वर्ग कोणत्या गटातील आहे तर मूर्धन्य वर्धन म्हणजे ट ठ नंतर ड आणि त्यांच्यानंतर काय आलंय हे ठ आलंय. म्हणजे हे कोणत्या वर्गातील आले तर हे मूर्धन्य वर्गातील. अशा पद्धतीनं क्लुप्त्या तुम्ही सुद्धा तयार करायच्या. मी सांगतो म्हणजे माझ्याच पद्धतीनं तुम्ही तयार करावेत असं नाही. तुम्हाला जसं वाटेल तसं तयार करा, कारण तुम्हाला 2 मार्क ते चुकले नाही पाहिजे. प्रश्न साधे असतात परंतु कधी कधी आपण कन्फ्युजन मध्ये जातो. तुम्हाला येतं असतं पण बरेच वेळेस आणि मग ते ॲक्युरेट येण्यासाठी तुम्हाला ह्या अशा पद्धतीच्या क्लुप्त्या वापराव्याच लागतात. आणि त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर 100% तुमचा निकाल तुमच्या हातात आहे. तुम्ही सांगू शकता लगेच वर्गातून बाहेर पडल्याबरोबर लगेच सांगू शकता की माझं पर्सेंटेज इथपर्यंत येतं आणि माझा रिझल्ट. तुम्हाला 50% कन्फर्म असले पर्सेंटेज 50% मी म्हणतो का दोन्ही पेपरच्या माध्यमातून 50% कन्फर्म असले की तुमचा लगेच रिझल्ट आला. कधी कधी तुम्हाला त्याच्यावरही GRF मिळू शकतो. आणि लक्षात ठेवायचं. मग अभ्यास करत असताना अशा पद्धतीच्या क्लुप्त्या त्या ठिकाणी साध्या परंतु न चुकणाऱ्या क्लुप्त्या तयार करून. इथं पहा पुढचा प्रश्न आणि म्हणून इथं ब नंबरचं उत्तर आपण पाहिलं की इथं पहा पुढचा प्रश्न की झुल ब्लॉक या भाषा वैज्ञानिकांचा ला फार्माशा द ला लांग मारात हा प्रबंध कोणत्या वर्षी प्रकाशित झाला. आता थोडा हा अवघड जरी प्रश्न असला तरी भाषा वैज्ञानिकच्या दृष्टिकोनातून पाहत असताना अशा प्रश्नावर आपली चर्चा होणार आहे. ज्यावेळेस आपण भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास पाहणार आहोत त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या काही झुल ब्लॉकचे मतं असतील किंवा इतर पाश्चात्याची वगैरे आपण ज्या पद्धतीने ग्रंथ पाहिले त्याच्या संदर्भात ही चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु
एकीकडे जरी झुळब्लोक याचं जरी इकडं भाषा विज्ञानाच्या माध्यमातून जरी प्रश्न येत असला तर झुळब्लोकला त्या ठिकाणी विचारता कामा नये, कारण या झुळब्लोक या अभ्यासकावर बऱ्याच वेळेस प्रश्न तुम्हाला सेट आणि नेट परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. झुळब्लोक या भाषा वैज्ञानिकाच्या ला फार्माशा द ला रांग पारात हा प्रबंध कोणत्या वर्षी प्रकाशित झाला तर 1919 अशा पद्धत. झुळब्लोक हे नाव आलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे 1919 एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी काही नाही. जर तुम्हाला ला फार्माशा द ला रांग एवढा मोठा प्रबंध नाही लक्षात आला, पण झुळब्लोक त्यांचा ग्रंथ हा भाषा वैज्ञानिक आहे हे माहिती, आणि त्यांचा तो काही प्रबंध जो प्रकाशित झाला होता तो की भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रबंध, तो म्हणजे 1919 साली प्रकाशित झालेला आपल्याला सांगता येतो. हे लक्षात ठेवा. त्याचं बी नंबरचं उत्तर इथं लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पहा की मराठी व्याकरणात विभक्तीच्या रूपांना कोणते संबोधन आहे. बघा प्रश्न तुम्ही व्याकरण बरेच वेळेस वाचलं आहे, नाही अशातला भाग नाही, त्याच्यावर चर्चाही केली आहे, तुम्ही परीक्षाही बरेच दिलेल्या आहेत, परंतु प्रश्न कशा पद्धतीनं रोजचं वाचतात तुम्ही, प्रश्न विचारत असतानाची काय पद्धत आहे ते पहा की विभक्तीच्या रूपांना कोणते संबोधन आहे, आणि मग संबोधन तिथे लक्षात आलं पाहिजे विभक्तीच्या बाबतीत, आणि ते म्हणजेच कारक संबंध हे लक्षात आलं पाहिजे. कारक त्याच्याबद्दल म्हणजे उपसर्ग नाही, प्रत्यय नाही किंवा वाक्यात सुद्धा नाही, तर कारक संबंध हे मराठी व्याकरण विभक्तीच्या रूपांना कारक संबंध त्या ठिकाणी लक्षात घेतले जातात आणि त्यावरून विभक्ती प्रत्यय ओळखले जातात इथं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा की स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे स्वयंभू असतात, पण अनुस्वार, विसर्ग, उपध्यानीय किंवा जीवामूलीय हे पराश्रित असतात. तर या ठिकाणी संपूर्ण विधान बरोबर आहे. स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे स्वयंभू असतात, त्याच्यामध्ये काही अडचण नाही, परंतु अनुस्वार असेल, विसर्ग असेल, तुम्हाला त्याच्या अगोदर पुन्हा तरी साह्य घ्यावं लागतं, आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याला की आपण पराश्रित म्हणतो त्या पद्धतीने. म्हणून वाचल्यानंतर एक लक्षात घ्या, प्रश्न वाचल्यानंतर एक दोन सेकंद जाऊ द्या, तिथं विचार करा की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलाय, की एकदा नाही समजलं तर दुसऱ्या वेळेस वाचा, तुम्हाला बरेचशा प्रश्नांची उत्तर त्याच ठिकाणी मिळून जातात. म्हणून वाचन करत असताना प्रश्नाचं काळजीपूर्वक करा. शेवटी तुम्ही म्हणाल की सर आम्हाला वेळ पुरणार नाही, वाचतच इथंच बसलो होतो, परंतु तो वेळ शेवटचे 10 मिनिटात तुमचे 10-5 प्रश्न राहिलेत, परंतु येणारे प्रश्न त्या जर ठिकाणी जर चुकले तर तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट जाऊ शकतो. न येणारे तिथं गोळ्या मारल्या तरी काही अडचण नाही, पुढे जा, परंतु येणारे प्रश्न मात्र त्या ठिकाणी चुकू नका. आणि त्याच्यासाठी काळजीपूर्वक वाचन करा की स्वर, व्यंजने आणि अर्धस्वर हे स्वयंभू असतात बरोबर, पण अनुस्वार, विसर्ग, उपध्यानीय किंवा जीवामूलीय हे पराश्रित असतात. तर संपूर्ण विधान या ठिकाणी बरोबर आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर पहा की मराठीतील बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस हे शब्द कोणत्या भाषेमुळे उपयोगले जाऊ लागले. तर या ठिकाणी आपल्याला माहिती की बटाटा असेल, तंबाखू असेल, पगार असेल, कोबी असेल किंवा हापूस असेल, हे जे काही शब्द आहेत हे पोर्तुगीज भाषेतील शब्द लक्षात ठेवत असताना बटाटा, तंबाखू, पगार, कोबी किंवा हापूस कोणते उपयोगले आहे तर पोर्तुगीज भाषेत. आता दुसरीकडे सांगतो की मी तुम्हाला याच्या संदर्भात एक फोटो पाठवले होते काही आपल्या व्याकरणाच्या माध्यमातून की कशा पद्धतीने हे नावं त्या ठिकाणी त्या भाषेच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचे पाठवले होते काही ग्रुपला. ज्या ग्रुपला नसतील तर काय करा, ते शेअर करा, परत रिपीट शेअर करा, ते विद्यार्थ्यांना मिळून जाते. आहेत ना? हॅलो, नाही सर, काही विद्यार्थ्याकडे आहेत ते एकदा रिपीट शेअर करा. नसतील तर मला त्या ठिकाणी सांगा, मी उद्या पाठवतो तुम्हाला. ठीक आहे, चालेल. म्हणजे बटाटा, तंबाखू, पगार, कोबी, हापूस हे शब्द आपल्याला माहिती आहेत की पोर्तुगीज भाषेत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येतात. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की मराठीतील अंमलबजावणी, कागदपत्र, म्हणजे ज्या पद्धतीने वरचा प्रश्न होता अगदी त्याला धरूनच प्रश्न आहे त्याच पद्धतीचा की अंमलबजावणी असेल, कागदपत्र असेल, खर्च बेल, मेवा मिठाई आणि बाजारहाट हे शब्द कोणत्या भाषेमुळे झालेले मिश्रण होत. इथं लक्षात घेत असताना अंमलबजावणी, कागदपत्र, खर्च वेळ, त्यानंतर मेवा मिठाई, बाजार हाट हे लक्षात आलं पाहिजे की इथं 2 शब्द आहेत, परंतु कशा पद्धतीचे ते प्लस झालेले आहेत
एक म्हणजे ते एक तर पहिला प्रश्न आहे तो तो म्हणजे पहिला आहे तो फारशी आहे आणि दुसरा आहे तो बजावणी म्हणलं की मराठी आला. त्यानंतर इथं कागद हा पुन्हा फारशी आला, पुन्हा पत्र म्हणलं की पुन्हा मराठी आला, खर्च म्हणलं की पुन्हा फारशी आला, पुन्हा वेत म्हणलं की पुन्हा मराठी आला, इथं मेवा म्हणलं की पुन्हा फारशी आला, इथं मिठाई म्हणलं की पुन्हा मराठी आला, बाजार म्हणलं की पुन्हा त्याच पद्धतीनं असे जे काही शब्द आहेत हे शब्द फारशी आणि प्लस मराठी अशा पद्धतीनं झालेले लक्षात घेता येतात. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीनं वरचा प्रश्न होता की हा प्रश्न सरळ आणि साधा की कोणत्या भाषेमुळे हे शब्द मराठीत आलेले आहेत अशा पद्धतीचा हा प्रश्न किंवा कोणत्या भाषेकडून मराठीने घेतलेले आहेत हे अशा पद्धतीचा प्रश्न त्या ठिकाणी अगदी त्याच पद्धतीचा इथंही प्रश्न आहे. याच्याही संदर्भात तुम्हाला त्या PDF मध्ये किंवा जे काही फोटो पाठवले त्याच्यामध्ये हे कसे लक्षात ठेवायचे या अनुषंगाने ही माहिती मिळेल आणि म्हणून ए नंबरचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा की गोमंतकाची सरस्वती हा ग्रंथ कोणी लिहिला. बघा अतिशय एका ओळीमधला हा प्रश्न आहे, अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे. गोमंतकीयाची ज्या ज्या वेळेस प्रश्न येतील त्यावेळेस का प्रियोडकर हे भाषा वैज्ञानिकाच्या माध्यमातून आहे आणि गोमंतकीय साहित्याच्या माध्यमातून महत्वाचे लेखक म्हणून त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे. एक ते म्हणजे प्राध्यापक अनंत कागबा प्रियोळकर गोमंतकाची सरस्वती नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. सुमित मंगेश कात्रे किंवा बाळकृष्ण दत्तात्रय सातोष्कर असतील किंवा विभा प्रभू देसाई असतील हे पर्याय चुकीचे आहेत. परंतु केवळ आपल्याला इथं अभ्यास करत असताना हा ग्रंथच पाहायचा नाही तर अनंत कागबा प्रियोळकर यांच्या नावावर असलेले इतर ग्रंथ आणि सुमित कात्रे असतील, बाळकृष्ण सातोष्कर असतील किंवा प्रभू देसाई असतील यांच्यावर असलेले ग्रंथही त्या ठिकाणी काळजीपूर्वक पाहून घ्यायचे. त्याच्यानंतर पहा की दमडीचं तेल अंगास लाविले नंतर सासूबाईचे नाणे झाले, उरले तेल व झाकून ठेविले त्यातला लांडुरीचे पाय लागले, वेशीपर्यंत की व ओघळ गेला कसे नागडे उष्ट होऊन गेले उंट पोहून गेले. या काव्यरचनांशी संबंधित अलंकार कोणता आहे. म्हणजे पहा अलंकारावर एक प्रश्न तुम्हाला ठरलेला आहे. कधी तो व्याख्येच्या बाबतीत असेल, कधी उदाहरण दिलं असेल आणि त्या उदाहरणाच्या अनुषंगाने तो प्रश्न विचारला असेल. आणि आपल्याला माहिती आहे की ते दमडीचं तेल आणलं, झाकून ठेवलं, त्याला पाय लागला, त्याच्यामध्ये त्याचा उघळ वेशीपर्यंत गेला, त्याच्यात उंट वाहून गेला, अशा पद्धतीच्या ज्या ओळी आहेत त्या अतिशयोक्ती असल्याचे आपल्याला सांगता येतात. आणि म्हणून इथं हे जे काही उदाहरण आहे ते 3 नंबर शी पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा आपण ज्यावेळेस पाहत होतो की साहित्यशास्त्र किंवा काव्यशास्त्राच्या अनुषंगाने जो भाग पाहिला होता तर इथं भाग पाहत असताना ही एक विधान त्या ठिकाणी दिलं होतं की विवाह अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाद्वारे रसनिष्पत्ती होते हे मत कोणाचं आहे. बघा आपण जो अभ्यास करत आहोत अगदी त्याच्यातलं जशात तसे प्रश्न तिथं आलेले आहेत. परीक्षेमध्ये तशात तसे प्रश्न येतात. फक्त काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचन करत असताना अंडरलाईन करा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कसं वाचन करता येईल किंवा त्याचा सराव कसा करता येईल हे पहा. जशात तसे प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला एकदा लक्षात आलं ना प्रश्नाचं स्वरूप की तुमचा तो प्रश्न चुकतच नाही. मग तुम्ही सुद्धा प्रश्नपत्रिका तुमच्या डोक्यामध्ये लगेच काढून ठेवू शकता आणि त्या पद्धतीने परीक्षेला जा. इथं विभाव अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाद्वारे रसनिष्पत्ती होते हे मत आपल्याला माहिती आहे की अभिनवगुप्तांचं मत आहे. रसनिष्पत्ती होते अभिनवगुप्त लक्षात ठेवायचं. संयोगाद्वारे रसनिष्पत्ती होते. हरिहरसन जगन्नाथ पंडित किंवा राजशेखर हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहे. मग आता एक लक्षात घ्या, मग अभिनवगुप्त असेल किंवा भरतहरीचा असेल किंवा जगन्नाथ पंडित असेल किंवा राजशेखर मग यांनी मांडलेले जे मत आहेत लगेच तुम्हाला अभ्यास करत असताना लक्षात आले पाहिजे की यांना कोणती मतं मांडली होती त्या संदर्भात यांच्या या संदर्भात नव्हती परंतु वेगळी काय आहे किंवा यांच्या व्याख्या त्या पद्धतीने कशा पद्धतीने त्यांनी केलेल्या आहेत ते सुद्धा तिथं लक्षात आलं पाहिजे. 1 नंबरचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पहा की ते शीतलोपचारी जागी झाली हळूच मग बोले औषध न लगे मजला परिसुनी जननी परे म्हणून बोले. या काव्य चरणातील विशिष्ट शब्दांशी संबंधित असलेला पुढील पैकी अलंकार कोणता. बरेच अशा पद्धतीने एक अलंकारात होते औषध न लगे मजला. एवढं जरी लक्षात राहिलं तरी तुम्हाला तो अलंकार ओळखता येतो. तो म्हणजे श्लेष. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये 2 अर्थ असलेले श्लेष लक्षात ठेवा. श्लेष म्हणजे 2 अर्थ असलेले. औषध न लगे मजला म्हणजे एकतर लागत नाही आणि त्या पद्धतीने परशुनी जननी बरे म्हणून म्हणजे शिशुपाल नवरा मी नवरी अशा पद्धतीनं आणि श्रीकृष्ण नवरा मी नवरी अशा पद्धतीनं
शिशुपाल नवरा मी न वरी, तिथं लगेच गॅप दिला. म्हणजे अशा पद्धतीनं दोन दोन अर्थ असलेले याच पद्धतीनं आपल्या लक्षात घ्यावे लागतात. इथं औषध न लगे मधलं त्या पद्धतीनं इथं श्लेष अलंकार होताना दिसून येतो. पहा, ज्या पद्धतीनं आपण सांगत असताना पाहिलं होतं की अलंकाराचे प्रकार, त्याच्यात प्रकार कोणता आहे अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत. इथं आपण पाहिले आहेत की अलंकाराचे उदाहरण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याच्यावरून सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. अशाच पद्धतीने प्रश्नांची तयारी करत असताना मग हा प्रत्येक तर नाही, आपण होती या ठिकाणी नाही ना, अनुप्रास्त नाही, मग 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न पहा की प्राचीन भारतीय साहित्यशास्त्रांशी संबंधित संप्रदाय व त्यांचे प्रणेते यांच्या सार्थक जोड्या लावा. बऱ्याच वेळेस आपण चर्चा करत असताना त्याची काही ग्रंथ आहे किंवा कधी कधी तुम्हाला इथं संप्रदाय म्हणजे ज्याला की आपण संकल्पना म्हणतो, त्या पद्धती किंवा पद्धती, अभ्यास पद्धती त्या दृष्टिकोनातून म्हणतो, या पद्धती किंवा लक्षणे अशा पद्धतीचे प्रश्न. साहित्यशास्त्रातील संबंधित संप्रदाय आणि त्यांचे प्रणेते यांच्या सार्थक जोड्या. म्हणजे रस संप्रदाय काय, रस ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, अलंकार संप्रदाय किंवा रीती, वक्रोक्ती. आता पहा, आपण घटक साहित्यशास्त्राच्या संदर्भातलं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि मग वक्रोक्ती म्हणलं की त्या ठिकाणी तुमच्या समोर नाव येतं, ते म्हणजे कोणत्या पद्धतीने येतं लगेच लक्षात आलं पाहिजे, ते म्हणजे वक्रोक्ती म्हणलं की कोणतं हे नाव येतं. त्यानंतर रीती म्हणलं की तुम्हाला नाव लक्षात येतं, म्हणजे वामनाची रीत. अशा पद्धतीने मी सांगत असताना तुम्हाला बऱ्याच वेळेस चर्चा करताना अलंकार म्हणलं की त्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, ते म्हणजे कोणतं, तर अलंकार दंडी, उद्भट आणि रुद्र, हे रुद्र यांनी अलंकाराच्या संदर्भात त्या ठिकाणी हे नावं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर रस म्हणलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, तो म्हणजे भरतमुनी. भरतमुनी मग तुम्हाला इथं सगळे नाही जरी लक्षात आले, कमीत कमी 2 जरी आठवले किंवा चांगल्या पद्धतीने जरी माहिती असले, इथं माहीत करून घेताना आपल्याला तर माहिती नाही कोणतं काय, दुसरं वामनाची रीत आहे. हां, मग हे 2 माहिती तुम्हाला, मग 2 माहिती आहेत म्हणजे मग अशा पद्धतीचा पर्याय कोणता आहे खाली पाहायचं लगेच. मग ईचा पर्याय 2 कुठं, इथं ईचा काय, इथं 2 आहे. त्याच्यानंतर ह्या दीर्घ ईला पुन्हा काय 1 आहे, तर हे आहे. मग अशा पद्धतीचा वरी पर्याय आहे का कुठं, तर कुठंच नाही. मग हे पर्याय या ठिकाणी बरोबर आहे हे लक्षात ठेवायचं. आणि अचं 5 म्हणजेच अ म्हणलं की लगेच पुन्हा भरतमुनी, आणि 2 म्हणलं की या ठिकाणी आयव्ही म्हणजेच आपल्याला दंडी, उद्भट आणि रुद्र हे लक्षात येतं. त्याची तयारी करत असताना अतिशय साधी सोपी अशा पद्धतीनेच करायची, जास्त बोजड होईल, अभ्यास बोजड करायचा नाही. अभ्यास तुम्ही साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र त्या ठिकाणी वाचन केलं आणि त्या पद्धतीने प्रश्न कशा पद्धतीने येतात हेही आपण या ठिकाणी पाहत आहोत. याच पद्धतीनं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असतात हेही लक्षात ठेवा. कितीही कोणतीही परीक्षा द्या, शेत असेल, नेट असेल किंवा पेट, पेट तर याच्यापेक्षा सोपे प्रश्न असतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा की तरी तत्वगुणाकडे जे दैवे भोगता पडे, तै मधुरी रसी वाढे, मेचू तया अंगेची द्रव्य सृष्टी, जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेह बहुशे सुपे झिये, हे काव्यचरण ज्ञानेश्वरीतील कोणत्या अध्यायात आढळतात. आता इतक्या काठिण्य पातळीचे प्रश्न बरेच वेळेस येत नाहीत, पण एखादा प्रश्न आला तर काही अडचण नाही. आपल्याला माहिती पाहिजे की कशा पद्धतीनं की सत्वगुणाकडे जे भोगता पडे, जे मधुरी रसी वाचे मेचू, अशा पद्धतीनं. आणि मग काव्य ज्ञानेश्वरीतील कोणत्या अध्यायात आढळतात, तर आपल्याला माहिती पाहिजे की 17व्या अध्यायात सत्वगुणाकडे मधुरी अंगीची द्रव्य स्नेह, अशा पद्धतीनं तयारी करत असताना आपण वाचन घेतलं, एकदा वाचून काढलं तरी लक्षात राहील, अशा पद्धतीने इथं करायचं. त्याच्यानंतर पहा की फुगडी, फुगडी फुगडी घालिता उघडी राहे, लाज सांडून एकी पाहे, फुगडी गे अवघे मोडी गे, तरीच गोडी गे संसार तोडी गे, मागे जे शिकली होतीस पोटी, त्याची विचारुनी आता उच्चारी ओठी, त्रिगुणाची वेणी तुझे उडते पाठी, सावरुनी धरी घाली गुळबंदी गाठी, हे काव्यचरण कोणाचे आहे, तर अशा पद्धतीचं जे काव्यचरण आहे ते संत तुकारामांच्या फुगडी फुगडी अशा पद्धती लक्षात ठेवत असतात. फुगडी फुगडी हे संत तुकारामांच्या काव्यचरणाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर पहा की स्मृतीस्थळ हे महानुभावीय चरित्रात्मक लेखन श्री चक्रधरांच्या स्मृतीशी संबंधित असून ते नागदेवाचार्यांनी लिहिले आहे. आपण काही संत वाङ्मय असेल, महानुभाव पंत वाङ्मय असेल, त्या दृष्टिकोनातून स्मृतीस्थळाच्या बाबतीत किंवा चरित्रात्मक ग्रंथाच्या बाबतीत काही ज्ञान पाहिजे ते त्याच धर्तीवर हा प्रश्न आहे.
जरा आवाज येत नाही. स्मृतिस्थळ हे महानुभावी चरित्रात्मक लेखन. हॅलो. आवाज नाही काय ऐकूयात? आवाज कमी येतोय. श्री चक्रधरांच्या स्मृतीशी संबंधित असून ते नागदेवाचार्यांनी लिहिले आहे अशा पद्धतीचे प्रश्न आहे. तर बिलकुल नाही. स्मृतिस्थळ मानवी चरित्र म्हणून लेखन चरित्राचं स्मृती नाही. आणि हे आपण माहिती आहे. आणि म्हणून इथलं विधानातील जे काही पूर्ण विधान आहे ते चुकीच्या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की कविराय चमकला हिर इतर शाहीर काजवे असा गौरव कोणी कोणाचा केला? तर राम जोशीने स्वतःचाच कविराय चमकला हिर इतर शाहीर काजवे अशा पद्धतीचा गौरव त्यानं स्वतःशी केलेला आपल्याला सांगता येतो. 1 नंबरचा पर्याय जे आहे ते या ठिकाणी बरोबर असल्याचं सांगता येतं. त्यानंतर पहा, कवी आणि त्यांचा जीवनकाल यांच्या सार्थक जोड्या लावा. बऱ्याच वेळेस प्रश्न अशा पद्धतीचे हे त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. कालखंडाच्या नुसार किंवा जन्म मृत्यू या संदर्भातही प्रश्न त्या ठिकाणी असतात. आणि मग हे लक्षात ठेवत असताना इथं पहा की वामन हरी शेत झालं की आपण वामन पंडित म्हणतो. त्यानंतर मोरेश्वर रामचंद्र पराटकर मोरोपंत, महिपती ताहराबादकर महिपती या नावाने, आणि नागेश भिंगारकर म्हणजेच नागेश. आता कधी कधी प्रश्न विचारत असताना तुम्हाला निश्चित टोपण नावे त्या ठिकाणी विचारले जातात. मग इथं ही टोपण नावे इथं लक्षात घ्या आणि यांचं पूर्ण नाव हे जे आहे ते इथं अशा पद्धतीने लक्षात ठेवत असताना किंवा अभ्यास करत असताना हेही पहा त्या ठिकाणी. आणि मग इथं वामन नरहरी शेष हे जे काही आहे ते म्हणजे त्या ठिकाणी 1636 ते 1695 अशा पद्धतीचं उत्तर या ठिकाणी सांगता येतं. त्याच्यानंतर मोरेश्वर रामचंद्र पराटकर ज्यांना की आपण मोरोपंत या नावाने ओळखतो, त्यांचा कालखंड आहे तो म्हणजे 1729 ते 1794. वामन पंडित याचा आहे तो म्हणजे इसवी सन 1636 ते 1695. महिपती ताहराबाद ज्यांना की आपण महिपती या नावाने ओळखतो, त्यांचा जो कालखंड आहे तो म्हणजे इसवी सन 1715 ते 1790 अशा पद्धतीचा. आणि नागेश भिंगारकर ज्यांना की आपण नागेश या नावाने ओळखतो, त्यांचा जो कालखंड आहे तो अशा पद्धतीने सांगितला जातो इसवी सन 1665च्या दरम्यानचा तो कालखंड आहे. मृत्यूच्या संदर्भात त्यांची माहिती नाही. म्हणजे लक्षात घेत असताना कालखंडानुसारही प्रश्न बऱ्याच वेळेस विचारले जातात. जोड्या लावून त्यांना त्या पद्धतीनं अशा पद्धती एक वेगळ्या पद्धतीचा प्रश्नही तिथं ते तयार करू शकतात. इथं तुम्हाला वामन हरी नरहरी शेष किंवा मोरेश्वर यांचे जे काही नावं आहेत ते टोपण नावे त्या ठिकाणी दिली जातील. अशा पद्धतीच्या जोड्या लावा अशाही पद्धतीचा प्रश्न विचारला. डी नंबरचा पर्याय आहे तो बरोबर असल्याचं सांगता येतं. त्यानंतर पहा की पुढीलपैकी कोणते पुस्तक बाबूराव रामजी बागुल यांचे नाही? पहा, बाबूराव बागुलांची जी पुस्तकं आहेत किंवा ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ तुम्हाला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. मग बाबूराव बागुलांच्या नावावर असलेले जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा मी जात चोरली होती, मरण स्वस्त होतं आणि वेदा आदी तू होतास, ही जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं त्यांच्या नावावर असल्याचे सांगतात. बेरड हे जे पुस्तक आहे ते पवारांचं आहे, अशोकराव पवार माहिती आहे. त्या पद्धतीने लक्षात ठेवतात. आणि म्हणून डी नंबरचा जे पर्याय आहे ते पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. कारण प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचा विचारला आहे की बाबूराव बागुल यांचे नव्हे या पद्धतीने. आणि म्हणून इथं जे आहेत हे तिन्ही पुस्तकं बाबूराव बागुलांच्या नावावर असल्याचे सांगता येतात. पुढीलपैकी कोणते पुस्तक प्रख्यात मराठी सूचिकार सुरेश रामकृष्ण चुनेकर यांचे नव्हे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं तुम्हाला सूचिकार सुरेश रामकृष्ण चुनेकर यांच्या नावावर असलेले जे काही ग्रंथ आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. इथं नव्हे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे की समीक्षेची 9 रुपये हा जो काही आहे हा ग्रंथ त्यांच्या नावावर नसल्याचं सांगता येतो. अंतरंग असे साहित्यकार असतील किंवा माधवराव पटवर्धन वाङ्मय दर्शन अशा पद्धतीने ग्रंथ जे आहेत ते सुरेश रामकृष्ण चुनेकर यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगता येतात. पहा, पुढचा प्रश्न अशा पद्धतीने लक्षात घेता येतो की मराठी संपादने व त्यांचे संपादक यांच्या जोड्या जुळवा. अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेले लक्षात येते. मग इथं तुम्हाला हरपले श्रेय, समग्र केशवसूत, 5 कवी किंवा झेंडूची फुले अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मग हरपले श्रेय जे आहे ते आपल्याला माहिती आहे की राशी जोगांचं आहे, संपादित केलं राशी जोग यांनी. त्यानंतर समग्र केशवसूत आहे ते भस्री पंडित यांना त्या ठिकाणी केलेले आहे. 5 कवी अशा पद्धतीचा ग्रंथ आहे तो मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांच्या नाव. आणि फुले झेंडूची फुले नावाचं जे आहे ते स ग मालसे यांच्या नावावर त्यांना संपादित केलेलं सांगता येतं. म्हणून अशा पद्धतीचा पर्याय क्रमांक डी हा पर्याय बरोबर असल्याचं इथं लक्षात घेता येतं. पुढचा प्रश्न पहा की भावे, विश्वास, सुमा, सदाशिवराव, रमाबाई व अन कविराज ह्या व्यक्तिरेखा पुढीलपैकी कोणत्या कादंबरीत आढळतात?
आता बऱ्याच वेळेस प्रश्न विचारत असताना अशा पद्धतीचे प्रश्न त्या कादंबरीच्या अनुषंगाने, विशेषतः आपला जो शेवटचा घटक आहे 10वा कलाकृतीच्या संदर्भात, आणि मध्येही काही एखाद्या वेळेस विचारलं, पण शेवटच्या घटकावर बऱ्याच वेळेस अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत आणि विचारले गेलेले आहेत. मग इथं भावे असेल विश्वास, सुमा, सदाशिवराव, रमाबाई आणि कविराज ह्या व्यक्तिरेखा ज्या आहेत त्या जण हे ओळखू जेथे या कादंबरीत असलेल्या आपल्याला सांगा ब्राह्मण कन्या, इंधन किंवा अवलोकित आहे याच्यामध्ये नसल्याचे इथं लक्षात घेतात. पुढचा प्रश्न पहा की पुढीलपैकी कोणत्या पुस्तकाचे संपादन कार्य नरेंद्र बोडके यांनी केले आहे अशा पद्धतीचं. मग इथं नरेंद्र बोडके यांनी केलेलं जे काही कार्य आहे, संपादन कार्य आहे, ते म्हणजे गोमंतकीय मराठी कवितेचे अर्धशतक नावाचा जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं किंवा पुस्तकाचं संपादन नरेंद्र बोडके यांच्या अधिकचे दुसरे जे काही ग्रंथ आहेत त्या ठिकाणी पाहून घ्यायचे आहे. त्यानंतर पहा हे नंबरचं बरोबर. त्यानंतर पहा की बोलका वाहुला अशी केली गंमत, मार खाऊ मारोतराव, ना न ना ही बालनाट्य कोणी लिहिली? तर ही जी काही बालनाट्य आहेत ही अभय वैद्य यांच्या नावावर असल्याचे आपल्याला सांगतात. ती म्हणजे अशा पद्धतीचं बोलका वाहुला, कशी केली गंमत, मार खाऊ मारोतराव, ना न ना ही बालनाट्य त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. दवा तळवणेकर किंवा सुधाकरमकर किंवा सुधाकर प्रभू. आता या बालनाट्य लिखाण करणाऱ्या अभ्यासकांमध्ये किंवा की अभय वैद्यांच्या बाबतीत अजूनही तर काही ग्रंथ असतील तर त्या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत. कारण प्रश्न विचारला म्हणजे त्याच्यावर त्याच पद्धतीनं पुढे विचारतील अशा पद्धतीनं. परंतु त्यांच्यावर एखादा प्रश्न नाही आला, परंतु त्यांच्या शेजारी असलेले लेखक दवा तळवणेकर असतील, सुधाकर करमरकर असतील, सुधाकर प्रभू असतील, यांच्या संदर्भात आला तर त्या प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला देता येते. पुढे पहा, पुढील काव्यरचनाचा कोणत्या लोकगीत प्रकारात समावेश केला जातो? जय रामा श्रीरामा ध्यान रे धरे रामा, धर्मा तुझ्या रे चरणा, धर्मा तुझ्या रे चरणा, अरे नमन करू आम्ही या जागेच्या देवा, आम्ही या जागेच्या देवा, तुझ्या रे ह्या जाग्यावर तुझी रे शोभा मांडिले रे देवा, तुझी रे शोभा मांडिले रे देवा. अशा पद्धतीचं जे काय आहे हे काव्यरचन लोकगीत प्रकार. म्हणजे ज्यावेळेस आपण लोकसाहित्याचा अभ्यास करू त्या ठिकाणी लोकगीताचे जे काही प्रकार आहेत त्या दृष्टिकोनातून पाहत असताना आपल्याला याची चर्चा आपण करणारच आहोत. परंतु बनवड ह्या जे काही लोकगीताचा प्रकार आहे त्याच्यामध्ये अशा गीतांचा किंवा काव्यचरणांचा समावेश होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. त्याच्यानंतर पहा की नोकरीच्या शोधार्थ स्वतःच्या मित्राकडे म्हणजे रघुकडे आलेल्या वैफल्यग्रस्त श्यामसुंदरच्या मानसिक धडपडीचे चित्रण पुढीलपैकी कोणत्या गोमंतकीय मराठी कथेत आढळते? आता बऱ्याच वेळेस आपल्याला माहिती आहे की इतक्या कथा किंवा कादंबरी वाचणं शक्य नाही, परंतु अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहत असताना ज्या गोष्टी कमीत कमी त्या कालखंडानुसार काही महत्त्वाचे लेखक लक्षात ठेवायचे, त्यांच्या कथा ज्या की गाजलेल्या कथा आहेत त्या लक्षात ठेवायच्या आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने कुठं वर्तमानपत्रात किंवा कधी कधी तुम्ही नवीन त्यांच्यावर कोणी लिखाण केलेलं असतं त्या पद्धतीनं वाचत गेलं तरी तुम्हाला काही गोष्टी माहीत होतात. तर इथं नोकरीच्या शोधात स्वतःच्या मित्राकडे रघुकडे आलेल्या वैफल्यग्रस्त श्यामसुंदरच्या मानसिक धडपडीचे चित्रण जे आहे तर रिंग ऑफ सँटर्न अशा पद्धतीचे जे काही कथा आहे त्या कथेत आलेल्या आपल्याला सांगतात बी नंबरचे. मग विघ्नहर्ता, भोलानाथ किंवा अंधार यात्री हे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचे जे काही प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत की गोमंतकातील मराठी भाषेशी संबंधित संस्था व त्यांचे संस्थापन वर्ष यांच्या सार्थक जोड्या लावा अशा पद्धतीचा एक प्रश्न आहे. इथं बरेचसे प्रश्न हे गोमांतकीय दृष्टिकोनातून विचारले गेलेले आहेत, परंतु शेट किंवा नेट धर्तीवर एखादा प्रश्न याच्या अगोदर विचारले गेले जरी जास्त आले तर त्याच्यावर जास्त गोंधळून जाण्याची कारण नाही. लक्षात ठेवा गोमंतकीवर फक्त लक्षात राहू द्या की अशा पद्धतीचे प्रश्नही कधी कधी विचारले जातात म्हणून. मग इथं गोमंतक साहित्य सेवक मंडळ असेल, गोमंतक मराठी भाषा परिषद असेल, गोमंत विद्यानिकेतन असेल, गोमंतक मराठी अकादमी असेल अशा पद्धतीनं. आणि मग इथं गोमंतक साहित्य मंडळाची जी स्थापना आहे ती म्हणजेच डिसेंबर 15, 1928 अशा पद्धतीनं. त्यानंतर गोमंतक मराठी भाषा परिषदेची स्थापना त्या ठिकाणी सांगता येते ती अशा पद्धतीनं ती म्हणजे मे 1974ला. त्यानंतर गोमंत विद्यानिकेतनची स्थापना जी आहे ती नोव्हेंबर 29, 1962 आणि गोमंतक मराठी अकॅडमीची स्थापना जी आहे ती आपल्याला सांगता येते की 16 ऑगस्ट 1987. अशा पद्धतीचे प्रश्न
तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. त्या पद्धतीनं तयारी करत असताना ज्यावेळेस तुमच्याकडे नोट्स असतील त्या वाचत असताना अशाच पद्धतीनं तयारी करा. वाचन करत असताना तिथं अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे शेवटच्या काही 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्या पद्धतीनं सराव करता येईल आणि तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील त्या तुम्ही सलग वाचन करत असतानाही त्या ठिकाणी विचारत राहायचं. ठीक आहे, मला नाही विचारणं झालं तर तुम्ही तुमच्या ग्रुपवर चर्चा करत असताना त्या पद्धतीनं केली तरी चालते. त्या पद्धतीनं काही प्रश्न मनातील असतील, शंका असतील त्या विचारल्या तरी तुम्हाला त्या अडचण आली तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला ते